The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. द वॉइस विस्टा वेंचर बाय पूजा प्रसून आपका स्वागत करता है। डिवाइन पाथवे अ कैंडिड पॉडकास्ट शो में एक आत्मा का सफर स्वामी श्री कंठानंद जी के साथ होस्ट राहुल ढोले के साथ हो रहे इन गहरे संवादों में स्पिरिचुअलिटी और प्रैक्टिकलिटी के संगम का अनुभव कीजिए और आंतरिक शक्ति की ओर अपने कदम बढ़ाइए। स्वामी जी जागृत नासिक, जागृत भारत, जागृत विश्व के संस्थापक हैं। उनका जीवन समाज को जागरूक करने और व्यक्ति के व्यक्तित्व को समृद्ध करने के लिए समर्पित है। तो चलिए सुनते हैं आज स्वामी जी को। व्हॉइस विस्टा पॉडकास्ट व्हेंचर बाय पूजा प्रसून यामध्ये आपल्या सगळ्यांचं मी राहुल ढोले अगदी मनापासून स्वागत करतोय। आणि आपला जो भक्तीचा प्रवास सुरू आहे ज्याचं नाव आहे डिव्हाइन पाथवेज, यामध्ये आपलं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत नाशिकचे कर्मयोगी संन्यासी स्वामी श्री कंठानंद। मी अतिशय मनापासून स्वागत करतो स्वामीजी तुमचं। आणि आपला आजचा जो विषय असणार आहे तो म्हणजे स्टोरीज ऑफ ट्रान्सफॉर्मेशन किंवा डिव्होशन इन ऍक्शन ज्याला आपण म्हणतो। तर स्वामीजी, तुमच्या परवानगीने मी आता आजचा एपिसोड सुरू करतो। तर मला सगळ्यात पहिल्यांदा हे जाणून घ्यायला आवडेल की वैयक्तिक आंतरिक परिवर्तन ज्याला आपण म्हणतो, ट्रान्सफॉर्मेशन असं आपण म्हणू शकतो, तर याच्यामध्ये भक्ती कशी उत्प्रेरक आहे किंवा भक्ती कशी प्रेरणा देते किंवा मग भक्ती साधना केल्याने जीवन कसं बदलू शकतं एखाद्याचं? याच्यामध्ये प्रेमामध्ये तुम्ही आता मी थोडस इंटर ह्युमन रिलेशनशिपच्या माध्यमातूनच हे प्रगट करतो, माझ्या जीवनातला अनुभवच सांगतो। बरं झालं की अनुभव तो विचारायचाच होता। नाशिक मधलंच उदाहरण आहे, नाव सांगणार नाही। एक इंजिनियर, तो व्यसनाधीन होता, दारू प्यायचा। म्हणजे ही तुमच्या अगदी माझ्या व्यक्तिगत जीवनातली। ओके। तो दारू प्यायचा, पण त्याचं काय वैशिष्ट्य माहित नाही की तो माझ्याशी कनेक्टेड होता। तो त्याला कुठेतरी वाटायचं की स्वामीजींशीच कनेक्टेड राहावं। आणि गमतीचा भाग असा की जेव्हा जेव्हा तो दारूच्या दुकानात, वाईन बार मध्ये गेल्यानंतर, दारू पिल्यानंतर तो मला फोन करायचा। आणि फोन केल्यानंतर त्या नशेमध्ये मला तो वेड वाकडं बोलायचा, शिवीगाळ पण करायचा। बरोबर आहे। आणि दुसऱ्या दिवशी नशा उतरल्यानंतर तो खेद व्यक्त करायचा। त्याला खूप स्वतःलाच खूप त्रास व्हायचा की आपण स्वामीजींना काय काय बोलतो, खूप म्हणजे त्याला पश्चाताप व्हायचा आणि प्रचंड पश्चाताप व्हायचा। मी त्याला म्हटलं, हे कंटिन्यू ठेव, तू करत जास। तुझ्या एक लक्षात येत आहे का म्हटलं की वाईन बार मध्ये तुला माझी आठवण काय आली? तुला माझी आठवण येते, काहीतरी चांगला संकेत आहे, माझा आणि तुझा काहीतरी एक डीप कनेक्ट आहे। बरोबर, मी त्याला सोडलं नाही, त्यांनी मला सोडलं नाही, आणि कालांतराने त्याची दारू न सांगता सुटली। आता आहे तो चांगला, त्याचा व्यवसाय आहे, इंडस्ट्रीमध्ये आहे। पण म्हणजे हे बोलून बोलून बोलूनच ते सुटलं की पॉइझनस भाग आहे तो सगळं बाहेर निघाला ना। जो पस होता तर तो बोलून बोलून कदाचित तो बाहेर निघाला। सगळ्यात महत्वाची गोष्ट की एक्सेप्टन्स इज द की। एक्सेप्टन्स इज द की। मी शिक्षकांना सांगत असतो, विद्यार्थ्यांना शिकवू नका, विद्यार्थ्यांवर प्रेम करा। एक माया, आणखी एक उदाहरण देतो, भक्तीचंच उदाहरण आहे। भक्ती म्हणजे त्याला फक्त आपण रिच्युअलिस्टिक म्हणजे प्रार्थना किंवा आपण मेडिटेशन असं नाही, तो प्रेम ह्याशी रिलेटेड आहे। प्रेम भाव जो आहे आतमध्ये, एक्झॅक्टली, तुम्ही त्याच्याशी कनेक्टेड राहा, तुम्ही त्याचे भक्त राहा, तो तुमच्याशी कनेक्टेड राहील, तुमच्या आतमध्ये जी ऊर्जा आहे ती प्रवाहित होत राहते। एका शाळेत रामकृष्ण मिशनची जी शाळा, रामकृष्ण मिशन विद्यापीठ 1922 ची शाळा, आणि रामकृष्णांच्या आणि स्वामी विवेकानंदांच्या जे वैदिक विचार आहेत त्या वैदिक विचारांप्रमाणे चालणारी ती शाळा। तर त्या शाळेमध्ये एकदा काय झालं, एका मुलाला एका शिक्षकाने मारलं, आणि तो मुलगा रडत रडत माझ्याकडे आला। खूप नाजूक मुलगा होता असं। त्यांनी तो माझ्याकडे आला, नंतर मी त्या शिक्षकाला बोलावलं, म्हटलं काय झालं, तुम्ही याला का मारलं? तर त्यांनी सांगितलं, बघा म्हटलं, तुम्ही मारलं हे काही चुकीचं नाही केलं,
पण त्याच्यामध्ये तुमचा जर भक्तिभाव असता, भक्तिभाव म्हणजे कसा, हम्म. त्या मुलाचे केस ओढले त्या शिक्षकांनी आणि वय कमी होतं त्यामुळे त्याला खूप त्रास झाला. लहान मुलांची जी केस बरोबर. असतात, फार नाजूक असतात. हा? तर म्हटलं त्यावेळेस जर तुम्ही फक्त तुमच्या स्वतःच्या मुलाचं स्मरण केलं असतं आणि स्वतःच्या मुलाचं स्मरण करून त्याचे केस जर ओढले असते तर कदाचित तुम्ही एवढ्या जोराने ओढले पण नसते. ओढले नसते. बरोबर. भक्तीचा अभाव होता. कृती होती, हा. उद्देशही स्पष्ट होता, पण वृत्ती ती नव्हती. हा वृत्ती भक्तीची नव्हती. लोकांना का बरं जे काम आहे ते बर्डन का वाटतं? सध्या म्हणतात ना वर्कोहोलिक वगैरे, खूप म्हणजे घाणेरडे शब्द आजकाल जन्माला आले. खूपच ऐकायला येतंय. की तो खूप वर्कहोलिक. वर्कोहोलिक पेक्षा वर्क रोमांस का नाही म्हणत तुम्ही? आय मीन लव्ह विथ वर्क. वर्क इज वर्शिप म्हणतात ना. अहो जीवनामध्ये आमूलाग्र बदल येतो. भारतामध्ये कामची ही कन्सेप्टच नाहीये. भारतामध्ये रामच आहे. बरोबर. वारंवार हे सांगितलं जातं की रामच सत्य आहे, राम नाम सत्य आहे. म्हणजे भारतामध्ये इतकं ते पर्क्युलेट करण्याचा आमच्या ऋषी मुनींनी प्रयत्न केलेला आहे आणि ते सक्सेसफुल पण राहिले. त्याच्यामुळे इतकं क्रिएशन जन्म, आपलं जे साहित्य आहे ते त्या संस्कृतीमधून जन्माला आलेलं आहे. सत्याप्रती असलेल्या निष्ठेमधून, भक्तीमधून जन्मालेलं आहे. इथलं जे नृत्य आहे ते भक्तीमधून जन्माला आलेलं आहे. इथले ज्या काही आर्टिस्टिक गोष्टी आहे, म्युझिक आहे, शिवतांडव वगैरे काय उदाहरण अगदीच नाव घ्यायचं. तेच पुन्हा पुन्हा तेच सांगावंसं वाटतं की मध्ये तुम्ही आहात, एका बाजूला बाजार आहे आणि एका बाजूला तुमचं जे सत्य आहे, संतत्व आहे. संतत्वापासून ऊर्जा घ्या आणि बाजारामध्ये ती ऊर्जा लावा. तुम्ही बाजारू होणार नाही. क्या बात आहे. मला वाटतं कदाचित हेच रिझन असेल की ज्यावेळेस आपण म्हणतो की आई किंवा मे बी तुमची बायको असेल किंवा बहीण असेल की काहींच्या हाताला इतका चव असते असं म्हणतात की सहज आरवणे नुसतं फोडणीचा भात जरी केला तर माणूस म्हणतो यार क्या बात आहे, काय केलं. तर याचं कारण मला वाटतं ते असेल की करतानाचा जो भाव आहे तो त्यांच्या कृत्यात उतरतो, त्या स्वयंपाकामध्ये उतरतो आणि ते इतकं डेडिकेशनने केलं जातं की नाही आता माझा भाऊ खाणार आहे किंवा माझा पती खाणार आहे किंवा मुलं खाणार आहेत, आपलं कुटुंब खाणार आहे किंवा लहान मुलं येत आहेत घरी, कुमारिका जेवण देत आहेत ते खाणार आहेत. तर त्याच्यात तो इतका आपलेपणा उतरलेला असतो आणि कदाचित ती सातत्याने ती सवय होत असल्यामुळे नंतर त्याला इतकी सहजता येते की फक्त सवय नसते, ते पर्क्युलेट झालेलं असतं. मर्ज ज्याला आपण म्हणतो की हा लीन किंवा आपण ते पूर्ण एका काय म्हणतो त्याला आपण मर्ज झालेलं असतं की ते वेगळं असं वाटतच नाही. की म्हणजे कमी साखर असलेला चहा जरी केला अशा स्त्रीने तर असं वाटतं काय चहा. ही हा तो भक्तीचा एक वेगळा आहे की जसं तुम्ही म्हणता की कामावरती प्रेम करा, तर हे त्यांचं इतकं झालेलं आहे. मला असं वाटतं की आपण हा शब्द जो आहे ना सर्वांसाठी देऊया की वर्कोहोलिक म्हणण्यापेक्षा त्याला वर्क रोमांस म्हणा. हे खूप छान आहे की कामावरती प्रेम किंवा जसं स्वामीजी म्हणतात की तुम्ही वर्क रोमांस म्हणून ते बघा. जर इंग्रजी शब्द पाहिजे असेल तर वर्क रोमांस म्हणा, पण मराठीत म्हणत असेल तर तुम्ही कामावरती प्रेम म्हणू शकता. इतकं चांगलं आहे किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, पण ते किती छान आहे की त्याला निगेटिव्ह नशा नका करू ना. अल्कोहोलिक येतं ना त्याच्यामध्ये. एक्झॅक्टली खूपच. आणि त्याच्यातनं तो शब्द हळूहळू बाद होत आहे की कुणी म्हणजे वर्कहोलिक म्हटलं तर ते जसं निगेटिव्हिटी येते तसं एखादं अरे नाही तो वर्क रोमॅन्टिक माणूस आहे किंवा कामावर प्रेम आहे त्याचं असं म्हटल्यानंतर किती छान वाटतं की दुसरा एखादा इन्स्पायर होईल त्याच्यापासून की यार नाही कामावरती प्रेम आहे म्हणजे हा बुडून जातो कामामध्ये, चांगली गोष्ट आहे. पण वर्कहोलिक म्हटल्यानंतर आहे ना तो फॅक्टर येतो कुठेतरी स्वामीजी की ना ते असं वाटतं की नाही अशा गोष्टीत नको पडायला होतं ते. आणि निगेटिव्हिटी म्हणजे कसं आहे की लोक त्याला खूप पॉझिटिव्ह वेने घेतच नाही, कारण की तो शब्दच पॉझिटिव्ह नाही. किती छोटी गोष्ट आहे पण त्याचा परिणाम किती मोठा आहे. त्यामुळे कामात राम पाहिजे. कामात राम नाहीये आणि कामात राम नसला की मग तो त्रास असतो. म्हणजे लहानपणापासून मला वाटायचं की मी असं काम कधीच करणार नाही की जे ठराविक वेळेत वगैरे करायचं असेल. मी म्हटलं की मी असं काम करेल की मला ज्यावेळेस करावं असं वाटेल त्यावेळेस मी करेल. आणि म्हणजे ते एकदा करायला सुरुवात केली की ते असं कधीच वाटलं नाही पाहिजे की मला आता त्याचा कंटाळा आला. आणि मग कदाचित त्यानंतर मी पुढे अशाच कामामध्ये पडलो. मी ती सगळी कामं नाकारली की ज्याच्यामध्ये टिपिकल होतं की घरच्या म्हणायच्या चांगला पैसा वगैरे माझ्याकडनं होणारच नाही म्हटलं. 4 दिवस तुमच्यासाठी जाईल पण नंतर काय होणार नाही.
पण पुढे मी अशा गोष्टींमध्ये पडलो की आता वेळेचं काळाचं काही बंधन नाहीये, पण एकदा त्यात शिरलो की असं वाटत नाही की आपलं काम चालू आहे. असं वाटतं की अरे घरचे म्हणतात अरे इतकं नको पुढू पण छान वाटतं ते. त्यापेक्षा लीन होत आहे ना त्याच्यामध्ये. ते पण ते वाटलं तर पाहिजे ना काम आहे. पण असं वाटतं की त्यातून जर आनंद मिळतोय तर मग ते कसं काम होईल. ते मी सुरुवातीला सांगितलं की जीवन हे सुखदुःखाच्या उत्तेजनांपासून मुक्त एक आणि आनंदाच्या अनुभूतीने युक्त असतं. क्या बात आहे, क्या बात आहे. आनंद योग असला पाहिजे. आता अशा काही म्हणजे ऐतिहासिक उदाहरणं आहेत का किंवा सुप्रसिद्ध व्यक्तींची उदाहरणं आहेत का की ज्यांचं लाईफ जे आहे ते भक्तीमुळे बदललंय आणि विशेषतः तुम्हाला प्रेरणादायी वाटतं की यांचं लाईफ जे आहे की हे भक्तीमुळे पूर्ण चेंज झालं. वाल्याचा वाल्मिकी काय ते भक्तीचं म्हणजे सर्वश्रुत असं उदाहरण आहे, पण त्याचं थोडंसं आपण विश्लेषण करूया. नारदाने वाल्याचं विश्लेषण केलं नाही, आपण त्या स्टोरीचं विश्लेषण करतोय. नारदाने वाल्याला ऍक्सेप्ट केलं ऍज ही इज. समाजाने नाकारलेला वाल्या, एक डाकू, सोशली नॉन ऍक्सेप्टेबल, सोसायटीने ऍक्सेप्ट केलं, घरच्यांनी सुद्धा ऍक्सेप्ट केलं नाही. हा ते म्हणलेच ना शेवटी हा. की नाही तू स्टोरी सर्वांनाच माहिती, बरोबर त्या आहे. स्टोरीमध्ये जाण्याची गरज नाही. पण त्याच्यामधलं जे काही इन्ग्रेडियंट्स आहे, त्याचे जे कॉम्पोनंट्स आहेत, ते कॉम्पोनंट्स बघूया. की नारदाने वाल्याला उपदेश केला नाही. उपदेश करण्यासाठी भरपूर लायब्ररीज आहेत, उपदेश करण्यासाठी युट्यूब चॅनलवर भरपूर लोक आहेत, पण ऍक्सेप्ट करण्यासाठी कोणी नाही. आई मुलाला ऍक्सेप्ट करते, त्यामुळे गुरु माऊली म्हणतात ना. याचा अर्थ आहे की गुरु माऊलीचा आणि शिष्याचा संबंध दक्षिणेचा संबंध नसतो, इतका अद्भुत संबंध असतो. एक व्यक्ती त्या प्रेमाविषयी म्हणतो, उन्होंने हमको बांध के नहीं रखा था लेकिन हम भाग भी नहीं पाए. ते बंधन नसतं, पण तरीही खूप उच्च कोटीचं बंधन असतं. तुम्ही ते स्वीकारलेलं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये प्रयत्नपूर्वक काहीच नसतं, सहज मगाशी जसं तुम्ही सहजता. सहज हा शब्द अंडरलाईन करूया आपण. अगदी सहज हा जो शब्द आहे ना, सहजपणा असतो. सत्यामध्ये नेहमी सहजपणा असतो. जे निरागस बाळ असतं त्याच्यामध्ये सहजपणा असतं, त्याच्यामध्ये प्रोटोकॉल नसतो. लेकरू जसं तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्ही किती भिजलेले आहेत वगैरे हे बघत नाही, ते डायरेक्ट त्याला हे माहित नसतं की तुम्ही दिवसभर काम केलेलं आहे, तुमच्या अंगावर ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये असतात तसे किटाणू वगैरे दिसत असतील, ते सरळ तुमच्याकडे भेटायला येतात. तर याचे जे कॉम्पोनंट्स आहेत, वाल्या ते वाल्मिकी पर्यंतचा प्रवास जो आहे, नारदानी टोटली विदाउट एनी जजमेंट वाल्याला ऍक्सेप्ट केलं. वाल्याची अडचण काय होती? राम पण म्हणता येत नव्हतं, तर तुला जे येतं ते म्हणणार आहे. मग असं म्हणतात की त्यांनी मरा तर मला राम 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 झालं. म्हणजे तुमची जी काही कृती असेल ती कृती त्या अनंताशी कनेक्ट करायला फक्त ते कनेक्शन बदलून दिलं. बरोबर. तू या संकुचित संसाराशी, बरेचदा काय होतं की आपण मुलांना खूप उपदेश करतो. मी सांगितलं, मी उपदेश करत नाही, मी मार्गदर्शन करत नाही, मी फक्त त्यांच्यासमोर हे दाखवतो, मी कनेक्शन दाखवून देतो, बघ हे असं आहे. तू नाहीस तो जो दिसतो आहे ना, तू नाही. मला सांगा की वाल्याला कधीतरी स्वप्नात वाटलं असेल काय की मी माझ्या हातून महाकाव्य लिहिलं जाणार आहे. महाकाव्य कधीच साधा ग्रंथ नाहीये, त्रिकाला बाधित कालातीत. बरं, लांब लांब पर्यंत काही संबंधच नव्हता. स्वामी विवेकानंद म्हणतात की यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग, इन्फिनिट ओशन इज बिहाइंड यू. व्हाय डू यू थिंक आय एम सो पेक्टी? भारताने वारंवार तेच सांगितलं. बघा, एरिस्टॉटलनी काय म्हटलं मनुष्याविषयी? मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, मॅन इज सोशल अॅनिमल. भारताने काय सांगितलं? भारतातल्या ऋषीने सांगितलं, तुम्ही तर अविनाशी, अजर, अमर, शाश्वत, आनंदमय आत्मा आहात, अमृतस्य पुत्र आहात म्हटलेलं आहे. इतकं छोटं धीव घेऊन जगू नका की काय खाणार, कुठे झोपणार. मला तो क्रांतीवीर मधला नाना पाटेकरचा डायलॉग आठवतो. त्याला जेव्हा ते जेलमध्ये बंद करतात ना आणि त्याला फाशीची शिक्षा होते, तर तो रिक्वेस्ट करतो त्या म्हणजे जेलरला किंवा पोलीसला, तो म्हणतो जेल के अंदर नहीं करना चाहिए, मैं ऐसे बाहर मुझे जबरन
हा. म्हणजे त्याने असं खूप डायलॉग नाही आहेत त्याच्यामध्ये. ते जे त्याचं म्हणणं आहे ना, हा. की मला असं छोटं नका मारू, म्हणजे मी मरेल तर तो सुद्धा, म्हणजे ते लोक काय म्हणतात की माणसाने पडावं सुद्धा ना धबधब्यासारखं, तर ते इतक्या उंचावरनं पडावं, म्हणजे जरी त्याचा पराभव जरी झाला ना तर तो इतक्या उंचावरनं पडावं की ऍटलिस्ट लोकांना कळलं तरी पाहिजे की अरे तू तिथपर्यंत पोहोचला होता, तो तिथून म्हणजे तिथून तो हे झालाय, पराभव झालाय त्याचा, तो तिथपर्यंत पोहोचला होता, उंची तरी कळेल ऍटलिस्ट. आता मला काही गोष्टी आठवत आहेत की जसं भारतामध्ये शरीराला कपड्यासारखं म्हटलेलं आहे आणि शरीर हे कपड्यासारखे आहे. शरीराचं भारताने खूप कौतुक नाही केलेलं आहे. जसं तुम्ही गाडीचं खूप कौतुक करत बसत नाही. गाडी हे एक साधन आहे साध्यापर्यंत पोहोचण्याचं. बरोबर. आणि जो गाडीचं खूप डेकोरेशन करत बसतो त्याला भारत म्हणतो, म्हणजे भारतातले ऋषी म्हणतात की ते तो मोहामध्ये पडलेला आहे. गाडी डेकोरेट करण्यासाठी नसते, गाडी दाखवण्यासाठी नसते, गाडी साध्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. तर मी बरेचदा प्रायव्हेट मीटिंग मध्ये म्हणत असतो की माझी एक इच्छा अशी आहे की मी मेल्यानंतर ना मला हायवेवर फेकून द्यायचं. शरीराचा काय संबंध आहे? किती मोह शरीराप्रती. गेला ना स्वामी श्रीकंठानंतर गेला तो. आता जे राहिलेलं आहे ते फक्त केमिकल कंपाऊंड आहे. त्याच्यामध्ये काय आहे? तर आपण बॉडी म्हणतात, बॉडी म्हणतो. व्यक्ती गेल्यानंतर ती बॉडी झालेली आहे. त्या बॉडीचं एवढं कौतुक का करत बसायचं? हे मी का सांगतो आहे? तुमच्या आतमध्ये एक शक्तीचा संचार होतो. आपण जे ओव्हर सेंटिमेंटलिझम मध्ये जातो ना, आम्ही महापुरुषांचे मोठे मोठे पुतळे उभारतो आणि आम्ही त्यांचं जीवनच विसरून जातो, बेसच विसरून जातो. तर वाल्याची जी गोष्ट सुरू होती की वाल्यामध्ये जे असलेलं पोटेन्शियल, नारदांनी आपण कल्पना करू शकतो, नारदांनी म्हटलं असेल अरे तू भविष्यातला तर रामायणाचा रचयिता आहे. हो काय देवा, काय बोलता तुम्ही? तुम्हाला माहिती आहे की माझ्याविषयी लोकांमध्ये काय बोलणं सुरू आहे? वाया गेलेली केस आहे, असं काही होऊच शकत नाही. होऊ शकतो. कुसुमाग्रजांचं कोलंबसाचे गर्भगीत आहे, अनंतमची ध्येय शक्ती अनंत आशा किनारा तुला पाहणारा. या मार्केटला किनारा आहे. ज्या लोकांना कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं, जे लोक बेंचवर झोपले, जमिनीवर झोपले, ज्यांच्याकडे फक्त 5 रुपये होते, त्यांनी जीवनामध्ये अशी उन्नती केली. ती भक्ती असते. भक्ती म्हणजे तुमच्या आतमधला जो स्वीटनेस आहे, ॲरोगन्स नाही. तो अजिबात ॲरोगन्स, तो स्वीटनेस बाहेर पसरवण्याचं काम तुमच्यामध्ये निर्माण होतच आहेच, तुमच्यामध्ये ते वाढवण्याचं काम. जसं वैयक्तिक होतं, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या, जसं आपण आता वाल्याचं उदाहरण घेतलं, तर तसं एखाद्या अवघ्या समाजाबद्दल सुद्धा तसं होऊ शकतं. अगदी. जसं भक्तीने वाल्याचा वाल्मिकी झाला, तसं समाजाबद्दल माझ्या जीवनात अशी कितीतरी उदाहरणं आहेत. असं एखादं, म्हणजे मी जसं ते जो अल्कोहोलिक होता त्याचं उदाहरण, हो, अशी कितीतरी उदाहरण आहे की माझ्या संपर्क, मी काय सांगितलं की मी नेहमी कनेक्टिव्हिटी ठेवतो. माझा जो मोबाईल नंबर आहे किती लोकांपर्यंत गेलेला आहे हे माझं मलाच माहित नाही. मी सर्वांना सांगितलं माझ्यामुळे संपूर्ण समाज सुद्धा त्यांनी बदलू शकतो. अगदी समाज, पूर्ण समाज बदलू शकतो. मला हे काही विशेष उदाहरण नाही. त्यांच्या आतमधले असलेले जे पोटेन्शियल आहे ना, ते पोटेन्शियल एक्सप्लोर व्हायला सुरुवात होते. व नारदामुळे काय झालं की वाल्याने सेल्फ एक्सेप्टन्स, त्याच्यामध्ये तो प्रतिष्ठा, आणि एकदा सेल्फ एक्सेप्टन्स झालं की तुमचं सेल्फ एक्सप्लोरेशन सुरू होतं. एकदा तुम्ही स्वतःला स्वीकृती दिली. बघा, वर्णावरून एक सांगतो, वर्ण जसं असतो की सर्वसाधारणपणे काय संकल्पना आहे, जो फेअर स्किन ज्याची आहे ते सौंदर्याचं मापदंड आहे. आजकाल ते जास्त झालं, ते तुमचे काही प्रोडक्ट वगैरे आले, ते एक मुलगी माझ्या संपर्कात होती, तर ती फार स्वामीजी बघा मी ती अशी म्हणजे काय म्हणतात कृष्ण वर्ण आहे, ती काळी आहे. मी तिला म्हटलं अगं तू रजनीकांतची बहीण आहे. म्हटलं रजनीकांत संत आहे काय. बघा आता तुम्ही की पर्सनॅलिटी, आज त्या माणसाचं वय, आज त्या माणसाचं वय, तो माणूस ऍज इट इज जसा आहे तसा तुमच्या समोर येतो, तसा तुमच्या समोर येतो. अजिबात हे असं काय नाही तसं. तो कॅमेरा ऑन झाल्यानंतर सिनेमात बघा, तो जो रोल त्याला दिलेला आहे, जे काम त्याचं आहे, परफेक्ट, बिकॉज ही इज डीपली कनेक्टेड टू संतत्व. संतत्वाशी त्यांचा संबंध तुटलेला नाही. हे इतके मेकअप बाजार उदाहरण ज्याला म्हणतील, आणि असाच समाजावरती सुद्धा परिणाम होऊन अख्खाच्या अख्खा समाज बदलतो.
माझा पुढचा प्रश्न त्याच संदर्भात आहे की हे जे परिवर्तन होतात म्हणजे भक्तीद्वारे जे होणारे परिवर्तन आहे अनपेक्षित किंवा आश्चर्यकारक होते असं असं उदाहरण आपण मगाशी पण पाहिलंय ते झालं तर आता भावनिक भक्तीमुळे भावनिक त्याच्यानंतर मानसिक किंवा अगदी शारीरिक उपचार सुद्धा होऊ शकतात का? किंवा असं एखादं उदाहरण आहे का की भावनिकरित्या किंवा मानसिक उपचार जे काही आपण बघतोय ना ते केवळ मनच आहे. जसं मन असेल त्या प्रकारे तुमचं तन असतं, त्या प्रकारे तुमचे प्राण चालतात आणि त्या प्रकारेच तुमची दिनचर्या चालते. मन हे फार महत्वाचं. मन, प्राण आणि तन. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. तुम्ही श्वास बघा, मन बदललं की श्वास बदलतो. जास्त टेन्शन वगैरे असलं जोरात होतो एखादं नॉर्मली तुम्ही जर काही शांतपणे बघत असाल तर तो एकदम लक्षात सुद्धा येणार नाही. आमचं स्वतःकडे लक्षच नाहीये. आणि आता बघा हा जो शब्द आहे ना सायकोसोमॅटिक डिसऑर्डर नावाचा जो शब्द आलेला वर्ल्ड वॉर फर्स्ट आणि वर्ल्ड वॉर सेकंड मध्ये आलेला हा शब्द आहे. तेव्हापर्यंत काय होतं वाटत होतं अज्ञानी जगाला किंवा वेस्ट मधून जे सायन्स आलं, वेस्ट मधून ते सायन्स जे आलं ना ते ईस्ट मधून जी संस्कृती तिकडे गेली तर त्यांचं भांड व्यवस्थित नव्हतं. त्यामुळे तिकडचं पूर्ण जे अध्यात्म आहे ते त्याला मटेरियल रूप दिलं गेलं आणि आता आपण त्याचं कौतुक करतोय. हा एक वेगळा भाग आहे. त्याच्यामध्ये पूर्ण घेताही नाही घेताच आलं नाही. आणि त्याचं फक्त त्यांनी काय त्याचं भारतीय संस्कृतीचं त्यांनी फक्त मटेरियल सायन्स तयार केलं, फक्त मॅटर पुरती मर्यादित केलं. आणि नंतर हळूहळू त्यांना मनाचं आकलन व्हायला लागलं की शरीराचा जो संबंध आहे तो मनाशी डीपली कनेक्टेड आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. पूर्ण सायकोलॉजी त्याच्यामध्ये आली. मनाचे श्लोक जर म्हणजे या अनुषंगाने मला सांगावंसं वाटतं की मनाचे श्लोक छोटस पुस्तक आहे. जर व्हॉल्यूम वाईज विचार केला ते सायकॅट्री किंवा सायकोलॉजीवर लिहिलेलं मोठं पुस्तक वगैरे नाही आहे. पण जर मनाचे श्लोक जर नीट वाचले, त्याचं आकलन झालं आणि त्याला आत्मसात केलं तर तुम्हाला कधीही कोणत्याही सायकोलॉजिस्ट, काउन्सिलर, मोटिवेशनल स्पीकर हे सगळे बेरोजगार होतील. तुम्हाला क्लेश होणार नाहीत आयुष्यात आणि जाणवणार सुद्धा नाही. म्हणजे साधं की जगी सर्व सुखे असा कोण आहे विचारी मना तुझं शोधून एवढं जरी म्हणजे तुमच्या लक्षात आलं तर कंपॅरिझन करणं सोडून दिलं. अर्धे प्रॉब्लेम तर इथेच सुटतात. प्रॉब्लेम्स म्हणजे ते प्रॉब्लेम्स होतात, त्या सिच्युएशन्स नाही, ते प्रॉब्लेम आपण क्रिएट केलेले आहेत. तुम्ही म्हटलात नो कॉम्पिटिशन, नो कम्पॅरिझन. त्याचा एक सिक्वेन्स आहे ना. कम्पॅरिझन नंतर कॉम्पिटिशन, कॉम्पिटिशन नंतर क्रुएल्टी, क्रुएल्टी नंतर व्हायलन्स, व्हायलन्स नंतर रेप. जे बलात् केल्या जातं तो बलात्कार असतो, जे हठपूर्वक केल्या जातं तो बलात्कार असतो. तुमचं पूर्ण जीवनच आमूलाग्र बदलून जातं. जसं प्लास्टिक आता बघा सध्या लॉन्जेटिव्हिटी वाढलेली आहे. मनुष्याचं जे लॉन्जेटिव्हिटी जी आहे ती वाढलेली आहे. बरेच वर्ष मनुष्य जगतो पण तो प्लास्टिकच्या फुलासारखा जगतो. सुगंध हरवून बसतो. भक्तीमुळे तो सुगंध निर्माण होत असतो. काही करायचं काहीच नाहीये. तुम्ही ती जसं मगाशी म्हटलात तुम्ही किंवा आपल्या या प्रवासात आपण हा शब्द वारंवार वापरला. एफर्टलेसली तुम्ही फक्त ती गोष्ट ऍक्च्युली एक्सेप्ट करा. जे काय इश्यूज आहेत ते एक्सेप्ट करा. आणि आजकाल कॉम्पिटिशन वगैरे तर तिथूनच सुरू होतो की सुरुवातीला ते अरे तरी तो बघ. घरच्यांना ते एक सवय असते की इव्हन आम्ही सुद्धा लहान वगैरे होतो त्यावेळेस घरचे म्हणायचे तो बघ त्याला किती मेहनत. त्यांनी स्वतःकडे बघायला सांगितलंच नाही. एक्झॅक्टली. मला असं वाटतं की आता जेव्हा म्हणजे माझ्या घरामध्ये जेव्हा मी असतो तर ज्याच मुलीला शाळेत टाकायचं होतं तर सगळ्यात अगोदर खूप लहान होते मी त्यांना गेल्या मी एक गोष्ट सांगितली होती. आम्हाला मार्क्स वगैरे ह्या गोष्टींशी काही देणं नाही. ती उद्या नापास झाली काही झाली आम्हाला फार काही फरक पडला. मुद्दा असा आहे की तिला हे एन्जॉय करू द्या, तिला बघू द्या, जे शिकावं असं वाटेल तिला ते शिकू दे, सेलिब्रेट करू. हे पहिल्या दिवशीपासून तिच्या टीचरला आजही त्यांची शाळा आहे ती लहान मुलांच्या नंतर त्यांची म्हणजे मोठी मुलं नाही म्हणून त्यांनी ती तेवढीच तिथपर्यंतच आहे ती शाळा. त्यानंतर आम्ही तिला पुढच्या स्कूलमध्ये तिथे गेल्यानंतर पहिलं आम्हाला नाही ते कॉम्पिटिशनची गरज नाही काहीच नाही. आणि अजूनही माझी म्हणजे वाईफ कधी कधी मला ओरडते ती म्हणते तुला काहीच म्हणत नाहीस गणितात कमी वगैरे पडले की नाही. मी म्हटलंय बघ
मुद्दा असा आहे की तिला एक्सप्लोअर करू दे ना, की तिचा इंटरेस्ट कशात Yes, आहे. ती explore. शोधेल ना. तिला कमी पडले, तिला जर वाईट वाटलं तर ती शोधून घेईल त्याचं सोल्युशन, की मला ट्युशन यायला माहितीच नाही. प्रकृती प्रत्येक व्यक्तीचं पोषण करण्यास समर्थ आहे. प्रकृतीला मनुष्याची अजिबात गरज नाही. अनेक फॉर्म पैकी मनुष्य हा एक फॉर्म आहे. तर ही पूर्ण जी ऋषी मुनींची जी संस्कृती आहे ती सत्य केंद्रित आहे आणि मनुष्यांनी निर्माण केलेली जी विकृती आहे ती अहंकार केंद्रित आहे. मनुष्य स्वतःला महान समजतो, पण जंगलामधला वाघ समजतो काय? सिंह समजतात काय? इतर पशु पक्षी समजतात का? नाही. ते हल्ला सुद्धा त्याच वेळेस करतात जेव्हा त्यांच्या पोटाचा प्रश्न असतो. मला वाटतं त्याच्या व्यतिरिक्त ते ते कोणालाही नैसर्गिक आहे, करत ते नाही. प्राकृतिक आहे. नैसर्गिक म्हणजे तिथं ते निसर्गाच्या नाही. असं म्हणतात ना की जीवो जीवस्य पशूमध्ये जीवन. बलात्कार होत नाही नाही, हा, कारण त्यांच्यात ती भावनाच नाही. पशुमध्ये होत नाही आणि ग्रामीण भागातही ज्या ग्रामीण भागावर शहरांचा प्रभाव नाही तिथे पण होत नाही. वनवासी भागामध्ये बलात्कार होत नाही. खूप स्पॉन्टेनियस असतं. सहज हा शब्द जो आहे ना फार महत्वाचा आहे. पूर्ण संस्कृती त्याच्यामध्ये दडलेली. मॅनिफेस्टेशन आपण पहिल्या एपिसोड मध्ये जे घेतलं होतं की इज सोल इज पोटेन्शियली डिवाइन, द गोल इज टू मॅनिफेस्ट दॅट डिव्हिनिटी. डोंट नो वल्गॅरिटी, एटिकेट्स, सो कॉल्ड मॅनरिझम, त्याला मॅनिफेस्ट करू नका. चांगल्या गोष्टी मॅनिफेस्ट. चांगल्या गोष्टी म्हणण्यापेक्षा सहजपणे त्याच्यावर मला काही असं जे आहे ते मला बोलता येणार नाही इथे. बरोबर. कारण की काय झालेलं आहे की लोक फार ज्यामध्ये खूप नाजूक झालेले आहे की त्यांना जे आहे ना चांगला जो म्हणजे पोटचे आहेत फार नाजूक झाले, पचत नाही लवकर. भौतिक दृष्ट्या पण फार नाजूक झालेलं आहे. त्या दुखावल्या जाणं भावना लगेच लगेच दुखावल्या जातात. आणि आपण इतके कमजोर हा कधी होतो म्हणजे अहो लहान असताना आमच्या शिक्षकांनी आम्हाला मारलं तरी आम्ही डिप्रेशन आणि फ्रस्ट्रेशन मध्ये गेलो नाही. घरचे अजून मारायचे. याचा अर्थ मारावं अशातला भाग नाही, पण ते कधी आठवलं नाही की असं आपण उगाच. आणि मला वाटतं स्वामीजी, डिप्रेशन हा प्रकार भारतातच नव्हता बहुतेक. कारण डिप्रेशनवर जर असतं डिप्रेशन तर त्याच्यात आयुर्वेदामध्ये काहीतरी उपचार असले असते. मला नाही वाटत की डिप्रेशन किंवा नैराश्य यंत्रयुगाने दिलेली ही विकृती आहे. यंत्रयुग सुरू व्हायच्या अगोदर डिप्रेशन हा प्रकार नव्हता. तुम्ही बघा आता जे काही शब्द आहे टेन्शन शब्द घेतो. टेन्शन हा यंत्रयुगातला शब्द आहे. काय झालं की आजकाल लहान मुलांना पण टेन्शन नाही, त्याचं कारण सांगतो. तुम्ही 100 वर्षापूर्वीचं जे काही लिटरेचर असेल त्याच्यामध्ये टेन्शन हा शब्द मनुष्यासाठी वापरलेला आहे दाखवून द्या, मी शोधतो आहे. म्हणजे जे श्रोता आहेत श्रोत्यांनी सुद्धा शोधून काढावं. टेन्शन हा शब्द फिजिक्स मध्ये येतो. आला स्प्रिंग काय होतं, तुम्ही ज्या संगतीत राहाल ना त्या संगतीतले शब्द तुम्हाला प्रभावित करत असतात. संगत फार महत्वाची आहे. त्यामुळे भारतामध्ये आध्यात्मिक सत्संग नेहमी असायचा. त्यामुळे आपल्या पूर्ण जीवनाची जी परिभाषा आहे किंवा जीवनामधले जे वापरण्यात जाणारे जे शब्द आहेत ते पूर्णपणे संस्कृतची परिभाषा. एक फक्त गमतीचा भाग म्हणून सांगतात. ते असं म्हणतात ना, अरे उसके पापा फ्यूज हो गए. फ्यूज हा शब्द यंत्रांशी संबंधित आहे. एक्झॅक्टली. मनुष्याशी संबंध नाहीच आहे त्याचा. नाही. त्यामुळे मनुष्याशी जो संबंध आहे तो पण यंत्रवत झालेला आहे. म्हणून मग ते फिजिक्स मधलं टेन्शन आता टेन्शन इकडे आलेलं आहे. तिकडची गिफ्ट पण इकडे आलेली आहे. हो. गिफ्ट काय? गिफ्ट हा यंत्राशी संबंध आहे. गिफ्ट बेस्ड मॅरेजेस होत आहेत. इव्हेंट आलेली आहे. मॅरेज ही इव्हेंट नाही आहे. हो, आपल्याकडे तो एक संस्कार संगम आहे. संस्कार आहे आपल्याकडे. संस्कृतीकडे घेऊन जाणारा संस्कार आहे. आणि याच्यामध्ये मनुष्य फार गमावून बसतो आहे. नाही त्याच्या लक्षात पण येत. आणि ज्यावेळेस लक्षात येतं ना तर त्यावेळेस तो स्वतःची क्षमता ही गमावून बसलेला वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे जी काही जबाबदारी आहे ती स्वतःची आहे. प्रत्येक गोष्टीकडे डोळसपणे बघा. जसं स्वामीजींनी पहिल्यापासून सांगितलेलं आहे की तुम्ही स्वतःवरती आधी प्रेम करा. तुम्ही निसर्गावरती म्हणजे तुम्ही जे काम करतायत त्याच्यावरती प्रेम करा.
भक्ती हे दुसरं तिसरं काही नसून हाच एक मोठा मार्ग आहे आणि याच्यात येणारे जे आव्हान आहे ते आपण बघितले. माझे पुढचे 2-3 प्रश्न होते तर त्याचं उत्तर त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे की जर ह्या सगळ्या गोष्टींमधनं तुम्ही बाहेर पडू शकला तर तुम्ही म्हणतात तसं की लाईफ हे सेलिब्रेट केलं जाईल, सेलिब्रेशन होईल विनाकारण. आणि टेन्शन वगैरे हे शब्द आपल्यासाठी नाही, त्याच्यामुळे ते घेऊ नका. जसं इतक्या यंत्रांपासून तुम्ही लांब नाहीत राहू शकत पण मानसिकरित्या तरी त्या गोष्टीपासून लांब राहू शकता. ही यंत्रणा जिवंत करा. यंत्रांपासून लांब नाही राहायचं आहे. पुन्हा एक महत्वाचा मुद्दा आहे, यंत्रांपासून लांब नाही राहायचं आहे. यंत्रांमध्ये प्राणप्रतिष्ठा करा. आम्ही दगडामध्ये प्राणप्रतिष्ठा करतो. तो गाडीचा- तो जिवंत होतो. तो गाडीला सुद्धा आपण अगदी म्हणजे आल्यानंतर हार वगैरे घालतो. त्या गोष्टी आहेच आपल्याकडे. प्रत्येक गोष्टीमध्ये राम इंजेक्ट करा, त्याच्यामध्ये प्राण इंजेक्ट करा. आपण काही वर्क साठी सुद्धा वर्कोहोलिक हा शब्द नाही, नाही, वर्क जसं मगाशी बोललो ह्याच पॉझिटिव्ह नोट वरती आपण ह्या ठिकाणी हा एपिसोड थांबूयात. आणि पुढचा जो एपिसोड असणार आहे तो म्हणजे भक्तीमध्ये येणारी जी आव्हानं आहेत त्यावर मात करण्यासाठी किंवा आपल्या लाईफ मध्ये येणारी जी आव्हानं आहेत, जे चॅलेंजेस आहेत तर त्याच्यावरती मात करण्यासाठी भक्ती कशा पद्धतीने आपली मदत करू शकते हा विषय आपण पुढच्या याच्यामध्ये हाताळणार आहोत. पण आता मात्र आम्हाला रजा द्या. तुम्ही बघताय व्हॉइस विस्टा पॉडकास्ट व्हेंचर बाय पूजा प्रसून आणि आपल्या शोचं नाव आहे डिव्हाइन पाथवेज. आणि आपल्या सोबत जे आपल्याला भक्ती मार्गाच्या प्रवासामध्ये आपले सखी सोबती आहेत, आपले मार्गदर्शक आहेत ते आहेत नाशिकचे कर्मयोगी संन्यासी स्वामी श्री कंठानंद. सो आता आम्ही दोघेही आपला निरोप घेतोय. लवकरच भेटूयात पुढच्या एपिसोड मध्ये. तोपर्यंत आपला दिवस शुभ असो. धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.